नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की या ठिकाणी आता तिथे रम्या आलेली असते तर तिला तिथे जीवा दिसतो. तर ती म्हणते, जीवा काय करतोय तू टेरेसवर एकटा आणि काय करतोय तू, काही काम होतं का टेरेसवर तुला? तेव्हा आता जीवा बोलतोच तो काव्या तिथून तिला जाताना दिसते. तेव्हा आता ती म्हणते, नेमकं काय चाललंय यांचं? हा जीवा पण गच्ची टेरेसवर आणि काव्य सुद्धा टेरेसवर काय करत होते दोघं? ती मनातल्या मनात विचार करत असते. तर ती म्हणते, जीवा काय करत होता, ही काव्य काय करत होती ग टेरेसवर आणि तुम्ही दोघं जण? तेव्हा आता तो तिला म्हणतो की मी तिला समजावत होतो की हे लग्न ॲक्सेप्ट कर म्हणून, तू टेन्शन नको घेऊ असं वगैरे तिला समजावत असतो. तेव्हा आता रम्याच्या डोक्यात वेगळेच विचार असतात, कारण आता जीवाने तिला चांगलंच येडं बनवलेलं असतं रम्याला. तर रम्या म्हणते, नाही काहीतरी चालू आहे यांच्यामध्ये, कारण आता नंदिनीनं सगळ्यांनाच घेऊन फिरेल. आता नंदिनीने जीवाला सांगितलं असेल की काव्याला समजावं म्हणून तो तिला समजावायला आला असेल की हे लग्न टिकव असं. तर आता ती वेड्यासारखी तिचा विचार करत असते. काव्या तिथून आता रूममध्ये येते आणि म्हणते की जीवा एवढा कसं काय बदललास तू? डायरेक्ट म्हणतो की माझा तुझ्यावर अधिकार नाही, तुझा माझ्यावर अधिकार नाही, असं कसं काय तू सहज बोलून गेलास रे? तुला समजत कसं नाही की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, अजूनसुद्धा माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तू मला समजूनच घेत नाही असं आता काव्य म्हणून रडत असते. तर तिथे आता नंदिनी येते आणि ती तिला बघत असते. नंदिनी म्हणते, बाळा तू ऐक माझं, का रडतेस तू एवढं? तुला जीवाने पण समजावून सांगितलं ना. तेव्हा आता काव्यामध्ये, ताई आपलं हे लग्न मोडण्यातच आपली भलाई आहे, त्याच्यामुळे तू पण सुखी राहशील, मी पण सुखी राहील, पार्थ पण सुखी राहील आणि जीवासुद्धा सुखी राहील, तुला समजत कसं नाही? तेव्हा आता नंदिनी म्हणते, काव्या मी जोडण्याचा विषय करते आहे आणि तू तोडण्याचा विषय करते आहे, तुला कसं समजवू मी? तू मला दुसरं ऑप्शन देते आहे, तू काही मागणं मी ते करायला तयार आहे, तू मला काही सांग मी ते सगळं करायला तयार आहे, पण तू हे लग्न मोडण्याचा विचार करू नको असं आता सांगत असते नंदिनी काव्याला. पण काव्या काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नसते. नंदिनी आता तिथून मग निघून जाते. तर आता इथे वसू आत्या, मंजू आणि रम्या किचनमध्ये आलेले असतात. तर आता वसू आत्या सांगत असते की ही बाई येतच नाही आहे. तर मंजू म्हणते, हो ना, अर्धे दिवस तिच्या सुट्ट्याच असतात, त्या ती कल्पनाच्या सुट्ट्या मी आता कट करणार आहे. तेव्हा आता वसू म्हणते, अगं तू तर ती म्हणते रम्यासुद्धा काहीच काम करत नाही, एक बाई असून मी तिला सांगितलं भेंडी कापून दे, तर ते पण कापून द्यायला तयार नाही होत, माझे नेल खराब होतील, मग त्याला डाग पडतील, मग असं तसं असं करते. तर आता त्या दोघी बहिणी स्वयंपाक करत असतात. तर आता मंजू म्हणते, ताई काय ग, ही भेंडी मी करून देते ना, मी देते ना फोडणी. तेव्हा आता वसू म्हणते, नाही देते मी फोडणी. तेव्हा आता वसू फोडणी देत असते भेंडीला. तर आता तिथे रम्या आलेली असते. तर आता रम्या म्हणते, अगं आता नंदिनीला आणि काव्याला कसा त्रास द्यायचा मी तुला सांगते. काव्यासाठी ना स्पेशल भेंडीमध्ये 2-3 चमचे ती तिखट टाकते, लाल मिरची पावडर, आणि मग नंतर हे लाल मिरची पावडर आहे ना, काव्य आहे पार्थच्या आयुष्यामध्ये, आणि मग नंतर ती साखर टाकते आणि मग मध्ये ही साखर आहे ना ती मी आहे म्हणजे रम्या. तर मंजू म्हणते, अगं बाई ही एवढं तिखट टाकते, तू कोण खाईल हे एवढं तिखट? तर तेव्हा आता रम्या म्हणते, अगं तुला सांगते ना मी सगळं गणित. तेव्हा आता वसू म्हणते, हे भेंडीची भाजी ना तू खायची. तर रम्या आणि वसू हसत असतात आणि म्हणतात, ही भेंडीची भाजी कोण खाणार? तर तू खाणार. तेव्हा आता मंजू म्हणते, नाही ग, मी कशाला खाऊ एवढी तिखट भाजी, त्या दोघी बहिणींनाच खाऊ घालू दे. तेव्हा आता त्या तिघीजणी एकमेकांना टाळ्या मारतात आणि मजा करत असतात. तर आता इथे सगळं डायनिंग टेबलवर जेवणाला आलेले असतात. तर आता जीवा नंदिनीच्या बाजूला असतो, तर आता काव्य पार्थच्या बाजूला असते. तर आता वसू मुद्दाम म्हणते, जीवा अरे तुझी बायको तुझ्या शेजारी बसली आहे नंदिनी, मग तिला वाढ की, तिला काय हवं काय नाही बघ की, तिला वाढ थोडंसं. तर आता जीवा पाहतच असतो आणि तिला वाढू लागतो. तर आता तो हलवा खाऊ घाल, हलवा टाक तिच्या ताटामध्ये. तेव्हा आता काव्याच्या समोर जीवा बाऊल घेतो हलव्याचा आणि त्याच्या बायकोला म्हणजे नंदिनीला वाढत असतो. तर हे पाहून काव्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते, तिला खूप राग येत असतो. वसू आत्या त्या चारींना टोमण्यावर टोमणे मारत असते. तर आता
स्वतः असा टोमणा मारते की काव्याला खूप लागून जातं, काव्य तिथून निघून जाते. तर आता सगळे जेवायला बसलेले असतात, तर जीवाचा पहिला घास सुद्धा त्याच्या तोंडात जात नाही. त्याला काव्याची आठवण येत असते आणि तो काव्याच्या विचारामध्ये असतो. आता नंदिनी जीवाकडे पाहत असते की हा का जेवण करत नाहीये. तर आता पार्थ नंदिनीकडे बघत असतो. काव्य आता उठून रूममध्ये गेलेली असते, तिला काही सुचत नसतं. ती सगळं फेकाफेक वगैरे करत असते, हे फेकेल ते फेकेल सगळं फेकाफेक करत असते. तिला खूप राग आलेला असतो. तर त्या ठिकाणी आता पार्थ सुद्धा उठतो आणि तिला समजवण्यासाठी रूमकडे आलेला असतो. तर आता काव्या मोठ्या म्हणते की कसं समजवू मी तुम्हाला, माझं जीवावर प्रेम आहे, मी पार्थसोबत संसार नाही करू शकत. आता बाथरूममध्ये काव्य जाते आणि मग ती हे चालू करून देते शॉवर. तर शॉवर खाली ती आंघोळ करत असते की मला पार्थसोबत नाही राहायचं, मला ह्या घरातच नाही राहायचं. मुद्दा म्हणजे मला हे लग्न मान्य नाही आहे, माझं प्रेम फक्त जीवावर आहे आणि जीवालाच मी स्वीकारेन असं ती म्हणत असते. तर त्या ठिकाणी आता पार्थ तिला समजवण्यासाठी आलेला असतो. आता पार्थ नळ वगैरे बंद करतो शॉवरचा आणि तिला म्हणतो काव्या काय चाललंय तुझं, मी समजू शकतो तुला पण तू काय समजून घेत नाही आहे. तेव्हा आता काव्य म्हणते हे बघ पार्थ, आपल्या ना डिवोर्समध्ये सगळ्यांचं भलाई आहे, तू पण सुखी राहशील, मी पण सुखी राहील, नंदिनी पण आणि जीवासुद्धा, आणि सगळे हॅप्पी होतील, त्याच्यामुळे आपण हे ना डिवोर्स घेऊन घेऊ. तर इकडे काव्या हे चिडचिड करत असते. तर दुसरीकडे आता जीवा दारू प्यायला बसलेला असतो. जीवाला काव्याचे क्षण आठवत असतात, त्याच्यामुळे तो पॅकवर पॅक पित असतो. तर आता तो काव्याच्या आठवणीमध्ये इतका गुंग झालेला असतो की तो पॅकवर पॅक पित असतो. तर आता घरी आलेला असतो. तर नंदिनी दरवाजा उघडते. नंदिनी म्हणते की काय रे जीवा, तू दारू पिऊन आलायस. तेव्हा आता तो काहीच बोलत नसतो, त्याला चालता सुद्धा येत नसतं, तो कोणत्या धुंदीत असतो त्याचंच त्याला माहीत नसतं. तर नंदिनी त्याचा हात धरते आणि त्याला म्हणजे घरात घेऊन जायला निघते. तर आता तिथे शेजारी तांब्या असतो. तर तो तांब्या इतक्या जोरात पडतो की त्याचा खूप मोठा आवाज येतो. तर आता मालिनी म्हणते अगं नंदिनी, जीवा आला का गं. तेव्हा आता नंदिनी म्हणते हो आले, मी त्यांना वाढते घेऊन जाते रूममध्ये. तर नंदिनी त्याला गुपचाप रूममध्ये घेऊन जात असते, कारण जीवाला खूप वाईट वाटत असतं काव्या बाबतीत. आता काव्यसुद्धा कोणत्याच मनस्थितीत नसते. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.